ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी वाहनांची तपासणी. लोकसभा निवडणुकीनिमित्त होणाऱ्या गैरप्रकार आळा घालण्याकरिता जिल्ह्याच्या सीमेसह शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हिंगोली शहरामध्ये प्रत्येक दिवशी वाहनाची तपासणी पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह पथकाकडून केली जात आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानिमित्त आदर्श आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. कोठेही त्यांचे उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. त्यानिमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सर्वत्र पोलीस यंत्रणा अलर्ट ठेवली आहे. जिल्ह्यातील 13ही पोलीस ठाणे हद्दीतील अधिकाऱ्यांना कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. निवडणूक निमित्ताने अनेक जण दारूसह पैसा आदींची वाहतूक विविध वाहनातून केली जाते. या गैरप्रकाराला आळा घालण्याकरिता जिल्ह्याच्या सीमेवर 9 ठिकाणी पोलिसांचे चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हिंगोली वाशिम रस्त्यावर कनेरगाव नाका, हिंगोली रिसोड रस्त्यावर वाढोणा, हिंगोली जिंतूर रस्त्यावर येलदरी, कळमनुरी शेंबाळपिंपरी रस्त्यावर गौळ बाजार, वारंगा फाटा हातगाव रस्त्यावर चुंचा, आखाडा बाळापूर नांदेड रस्त्यावर डोंगरकडा, औंढा नागनाथ जिंतूर रस्त्यावर रामेश्वर, औंढा नागनाथ नांदेड रस्त्यावर जिंतूर फाटा, वसमत टी पॉईंट, वसमत नांदेड रस्त्यावर वसमत, वसमत परभणी रस्त्यावर देशपांडे पेट्रोल पंप आणि हिंगोली परभणी रस्त्यावर व्ही के पाटील महाविद्यालय झिरो फाटा या 9 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आलेली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.